तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरात इतक्या प्रमाणात लोह आहे की त्यातून एक खिळा नक्की तयार होऊ शकतो. पण म्हणजे आपलं शरीर खरंच काही लोखंडाचे खिळे बनवत नाही, पण तरी ते आपल्या शरीरात आहे. पण मग काय आहे आणि हे लोह आपण कुठून मिळवतो? या व्हिडिओमध्ये आपण खनिज क्षारांबद्दल शिकूया. हे खडक आणि मातीत आढळणारे घटक असतात जे शरीराचं योग्य प्रकारे कार्य करणं सुनिश्चित करतात. मग क्षार म्हणजे काय? आपण जे मीठ वापरतो ते समुद्रातून मिळणारं खनिज क्षार आहे. पण हे खनिजांचे क्षार फक्त मिठामध्येच सापडत नाही, तर ते आपल्याला वनस्पती आणि प्राण्यांमधूनही मिळतात. पण मग हे असतात काय आणि आपल्या शरीराला यांची काय गरज असते? चला मग पहिले कॅल्शियमच्या क्षारांपासून सुरुवात करू. आपल्याला माहिती आहे की कॅल्शियम आपले हाडं आणि दात मजबूत बनवण्यासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी मदत करतं. पण मग देखभाल म्हणजे काय? आपल्या आयुष्यभरात आपले हाडं जसे आहेत तसेच नाही राहत, ते सतत बदलत राहतात. कधीतरी ते तुटू शकतात आणि मग पुन्हा जोडले जातात. या सगळ्या प्रकारात कॅल्शियम ही आपल्या हाडांची घनता आणि मजबूती टिकवून ठेवतं. पण याचा अर्थ असा आहे का की फक्त कॅल्शियमयुक्त अन्न खाल्लं म्हणजे पुरेसं आहे? अजिबात नाही. इथे आपल्याला कॅल्शियमसोबत विटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व डी महत्त्वाचं ठरतं. जर आपल्या शरीरात पुरेसं विटॅमिन डी नसेल तर कितीही कॅल्शियम खाल्लं तरी ते शरीरात शोषलं जात नाही. असं समजा की जीवनसत्व डी हे कॅल्शियमचा मित्र आहे, मदतनीस आहे, आणि म्हणून नुसतं कॅल्शियम खाऊन पुरेसं नसतं. त्याच्या जोडीला जीवनसत्व डी सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आपल्याला कॅल्शियम हे दुधातून, मास्यातून किंवा मांसाहारातून मिळतं. हे कॅल्शियमचे महत्त्वाचे स्रोत आहेत. मग आता कॅल्शियम नंतर आहेत फेरस सॉल्ट्स किंवा लोह्याचे सॉल्ट. फेरस हा शब्द लोह किंवा लोह्यापासून बनलेले क्षार दर्शवतो. लोह हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं खनिज आहे. हे शरीरात काही किळे वगैरे तयार करत नाही, पण महत्त्वाचं म्हणजे रक्त तयार करण्यासाठी लोह खूप महत्त्वाचं आहे. आणि रक्त हे शरीरभरात प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन पोहोचवत असतं, आणि म्हणून रक्तामध्ये लोह्याचं पुरेसं प्रमाण असणं खूप महत्त्वाचं असतं. मग आता लोह्याचे स्रोत कुठले कुठले आहे? लोह आपल्या शरीराला मिळतं कडधान्यांपासून, हरभऱ्यातून, सुक्या मेव्यातून आणि मांसाहारातून. आता लोह्यानंतर येतं आयोडीनयुक्त मीठ. आता आपण आयोडीनयुक्त मीठ आणि त्याचा थायरॉईडशी काय संबंध आहे हे बघूया. तर थायरॉईड म्हणजे काय? थायरॉईड नावाची आपल्या शरीरात एक ग्रंथी असते, जिला आपल्या शरीराचं हॉर्मोन्सचं मुख्यालय म्हटलं जातं. आणि हॉर्मोन्स म्हणजे काय? हॉर्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातले असे विशेष रसायनं असतात जे वाढीसाठी, अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी आणि एकूणच आपली मनस्थिती नियंत्रित करण्यासाठी जबाबदार असतात. पण मग या सगळ्याचा आयोडीनयुक्त मिठाशी काय बरं संबंध आहे? आयोडीन हा असा घटक आहे जो थायरॉईड ग्रंथीच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे. जर आपल्या शरीराला पुरेसा आयोडीन मिळाला नाही तर थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही. आपल्या थायरॉईड ग्रंथीने जर व्यवस्थित कार्य केलं नाही तर पुरेशा प्रमाणात हॉर्मोन्स तयार होत नाही किंवा हॉर्मोन्सचा आपसात असमतोल होतो, आणि म्हणून आपल्या शरीराची व्यवस्थित वाढ होत नाही. आयोडीनचे मुख्य स्रोत आहे मीठ, जे आपण रोजच्या जेवणात वापरतो, आणि सागरी मासे. अजून एक गोष्ट, आपण जे रोज मीठ वापरतो त्याचं रासायनिक नाव आहे सोडियम क्लोराईड. ठीक आहे, तर आता या व्हिडिओमध्ये आपण 3 महत्त्वाचे खनिजांच्या क्षारांबद्दल माहिती पाहिली. सगळ्यात पहिलं कॅल्शियमचे क्षार. कॅल्शियमचे क्षार आपले हाडं आणि दात तयार करण्यात आणि त्यांना नंतर मजबूत ठेवण्यात मदत करतात. कॅल्शियमसोबत आपल्याला विटॅमिन डी म्हणजे जीवनसत्व डी याची सुद्धा गरज असते. जीवनसत्व डी हे कॅल्शियमचे शोषण करण्यासाठी महत्त्वाचं असतं. कॅल्शियम आपल्याला मिळतं दूध, मासे आणि मांसाहारातून. नंतर आहे लोह. लोह आपल्या शरीरात रक्त तयार करण्याचं आणि प्राणवायू वाहून नेण्याचं काम करतं. लोह आपल्याला मिळतं कडधान्यांमधून, हरभऱ्यातून, सुकामेव्यातून आणि मांसाहारातून. त्यानंतर आहे आयोडीनयुक्त मीठ. आयोडीनयुक्त मीठ आपल्या थायरॉईडचं कार्य नियंत्रण करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. थायरॉईड ग्रंथी हॉर्मोन्स तयार करते आणि आपल्या शरीराचा समतोल राखते. आयोडीन हे आपल्याला मिठातून आणि सागरी माशांमधून मिळतं. अशा प्रकारे हे खनिजांचे क्षार आपल्याला मजबूत, निरोगी आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.